सकाळ सकाळी सनस्क्रीम लावून मी तर निघाले थेट शेतामध्ये। उन्हाळा सुरू झालाय, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका। आज तर आमच्याकडे शेतामध्ये खूप सारे कामं होते। पप्पा मोटर जोडण्यामध्ये बिझी होते आणि आमच्या आजी बघा, त्यांनी तर आम्हाला काय कामातून सुट्टीच दिली नाही। मग आजींनाच घेऊन शेतामध्ये गेले आणि चिक्कूच्या बागेमध्ये सगळीकडे ठिबक खतरायची होती। चिक्कूचे झाडं आता छान फुटलेत आणि या शेतामध्ये मी पर्सनली एक प्रोजेक्ट करणार आहे, त्यामुळे माझं जरा जास्तच लक्ष आहे बघा इथे। ठिबक कमी होऊ नये किंवा जास्तही होऊ नये म्हणून मी स्वतःच कटिंग केली। उन्हाच्या आधी ठिबक हतरून घेतली आणि नंतर मग गोठ्यामध्ये गेले। माहिती नाही का, पण प्राण्यांच्या आजूबाजूला असल्यावरती एक वेगळीच एनर्जी मिळते आणि वेगळीच शांतता असते। या गोठ्यामध्ये माझं काही जास्त येणं होत नाही, पण आल्यावरती मी आवर्जून काही ना काही करते। आता तर कोंबडीचे अंडे कावळे फोडायला लागले, त्यामुळे मग मी खाली पडलेली सगळी कुट्टी गोळा केली आणि कोंबड्यांसाठी एक अंधाराची जागा बनवली आहे। आमच्या कोंबड्या तर कुट्टी मशीन वरती सुद्धा अंडे द्यायच्या, कधी काँग्रेसमध्ये, त्यामुळे ही जागा जरा फायद्याची ठरणार आहे। आता हे बघा, माझ्या सगळ्यात जास्त आवडीचा विषय म्हणजे आंबा। आणि आंबा समोर दिसल्यावरती कसला डाएट आणि कसलं काय। संध्याकाळी मात्र मी पप्पांसोबत शेततळ्यावरती गेले आणि शेतीचं काम म्हटल्यावरती दिवस रात्र एक करावी लागते। घरी आले आणि कुकी लगेच माझ्यासोबत खेळायला लागली। हे बघताच टॉमला जरा जेलसी झाली आणि तो बघा किती उड्या मारायला लागलाय। सध्या उन्हाचं गावाला नकोसं होतं दिवसभर, पण संध्याकाळ मात्र फार खास असते। त्यात आमचा जास्त प्रयत्न असतो की गार्डन खूप मेंटेन आणि हिरवंगार असावं, त्याच्यामुळे जास्तच करमतं। मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात उद्या। बाय।